घरचं लाईट बिल आता डबल यायला लागलं आहे. चेक केलं? मी चेक केलं. आम्ही मुंबईकर आहे ना, आपण चेक केलं. मी पुऱ्या एरियात जाऊ शकलो, सगळ्यांची बिलं, मित्रांची सगळ्यांची चेक केली, बिलं डबल यायला लागली. काय कारण आहे? तेवढंच आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, तेवढंच आपण जेवढं वापरतो तेवढंच, बाकी दिवस घर लॉक असतं, तरी पण त्याला घरात कोण नसतं तरी पण त्याला बिलं डबल येत आहेत. काय कारण झालं आहे? हा स्कॅम काय आहे नवीन? आम्हाला पण सांगा ना, तुम्ही गरिबांना का लुटताय? असं नका लुटू रे. हे श्राप ना तुम्हाला खूप फेडायला लागतील, तुमच्या मुलांना पण फेडायला लागतील. तर आहे ना, तुमच्या हातामध्ये सत्ता आहे ना, तर जोमाने तुम्ही त्या सरकारी लोकांना विचारा की काय आहे, कशाला हे एरियामध्ये अशी बिलं वाढत चालली आहेत. तर मी एरियाचा अंदाज तर काढला, तर पुऱ्या महाराष्ट्राला जर बिल डबल येत असेल तर त्यांनी पण कमेंटमध्ये टाका की आम्हाला पण बिलं डबल यायला लागले फालतूमध्ये. आणि हे नाही झालं पाहिजे. आणि आम्ही प्रश्न विचारायला गेलो ना तिकडे लाईट बिलवाल्यांना, तर ते उलटं बोलून लाईनीत थांबाना तिकडे. आवाज असा असतो, प्रेमाने कोणच बोलत नाही. तसे काय आम्ही सरकारी नोकर आहेत आणि आम्ही भिका मागायला आलो आहेत. आम्ही प्रेमाने त्यांना विचारतो, भाऊ बिलं डबल आली आहे, टिबल आली आहेत. जिथे 600 रुपये यायची तिकडे 4,000 रुपये बिलं यायला लागली. करायचं काय गरीब माणसाने? त्याचा एक एक रुपये, एक एक हजाराचा हिशोब असतो रे. 16,000 पगार आहे, तर त्याच्यामध्ये एवढं बिल येतं, एवढं राशन येतं. आणि तुम्ही खायला तुम्हाला मजा येते पटक्यात. तुम्हाला वाटतं काय नाही, एका मागे 2,000 3,000 काढ ना, काय फरक होतो? 2 दिवस बोंबलेल आणि परत शांत बसेल, तुम्हाला असं वाटतं ना? तर तुम्हाला एकताची ताकद दाखवतो आमच्या जनतेची. आणि ह्याच्यावर ॲक्शन गेली पाहिजे. आणि ही रील मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचली पाहिजे आणि प्राईम मिनिस्टरपर्यंत पण पोचली पाहिजे, ही नम्र विनंती. आणि कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला डबल बिलं येतात. जय शिवराय.